प्रिय श्रोते हो, मागील भागात आपण पाहिले की माता पार्वतीने आपला महाकाली अवतार धारण करून चंडमुंड नामक असुरांचा संहार केला आणि त्यामुळे त्यांना चामुंडा हे नाव प्राप्त झाले। माता चामुंडेचा तो प्रलयंकारी अवतार पाहून शुंभ आणि निशुंभ हादरून गेले आणि महाकालीला रोखण्यासाठी नियोजन करू लागले। ब्रह्मदेवांनी दिलेल्या वरदानानुसार त्यांचा अंत केवळ एक स्त्रीच करू शकत होती आणि महाकालीच्या शक्तीचा प्रत्यय त्यांना आलाच होता। त्यामुळे स्वतः महाकालीसोबत युद्धाला जाणे त्यांना भीतीदायक वाटत होते। म्हणून त्यांनी एक योजना आखली आणि आपला प्रिय सेवक रक्तबीज याला माता महाकालीचा अंत करण्यासाठी रणभूमीवर पाठवण्याचे ठरवले। रक्तबीज तत्काळ रणभूमीवर माता महाकालीसमोर प्रकट झाला आणि त्याने देवीला युद्धाचे आव्हान दिले। क्रोधितावस्थेत असलेल्या देवी महाकालीने रक्तबीजाला बजावले की तिच्या क्रोधाचा सामना करण्याऐवजी त्याने रणभूमी सोडून निघून जावे। मात्र याउलट रक्तबीज देवीला तुच्छ मानून तिचा अपमान करू लागला। तो म्हणाला, तू एक नारी आहेस आणि नारी ही पुरुषाच्या चरणाची धूळ असते, त्यामुळे तूच ही रणभूमी सोड, अन्यथा माझ्या हातून तुझा सर्वनाश होईल। रक्तबीजाचे हे उद्दाम बोल ऐकून माता महाकालीच्या क्रोधाला सीमा राहिली नाही। तिने आपल्या शस्त्रांच्या सहाय्याने रक्तबीजावर प्रहार करण्यास सुरुवात केली। मातेने केलेल्या प्रहारांमुळे रक्तबीजाच्या शरीरातून रक्त जमिनीवर सांडू लागले। मात्र त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून एक नवीन रक्तबीज निर्माण होऊ लागला। तेव्हा रक्तबीज क्रूरपणे हसत ओरडला, तू माझा अंत कधीच करू शकत नाहीस, कारण माझा अंत करण्यासाठी तुला माझे रक्त सांडावे लागेल आणि तू जितके माझे रक्त सांडशील तितकाच मी अधिक शक्तिशाली होत जाईन। रक्तबीजाचा अंत करणे सामान्यपणे अशक्य असल्याचे लक्षात येताच मातेने त्याच्यावर प्रहार करत त्याच्या शरीरातून निघणारे रक्त प्राशन करण्यास सुरुवात केली। अखेर मातेने आपले विराट रूप धारण करून रक्तबीजाला आपल्या मुखात सामावून घेतले आणि त्याचा पूर्णतः सर्वनाश केला। रक्तबीजाचे रक्तप्राशन केल्यामुळे त्याची नकारात्मकताही मातेमध्ये संचारली होती, ज्यामुळे रक्तबीजाचा अंत होऊनही माता शांत होत नव्हती। त्यांनी स्वतःच्या क्रोधावरील संयम गमावला आणि त्यांच्या तांडवामुळे समस्त संसार भयभीत झाला। माता महाकालीच्या क्रोधाने सृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून देवाधिदेव महादेव स्वतः पुढे आले। ते मातेच्या मार्गात आडवे झोपले। क्रोधाच्या भरात असलेल्या मातेचे महादेवांच्या उपस्थितीकडे लक्ष गेले नाही आणि त्यांचा पाय थेट महादेवांच्या छातीवर पडला। महादेवांचा पदस्पर्श होताच मातेचा क्रोध शांत झाला। आपल्या हातून महादेवांचा अपमान झाला हे लक्षात येताच माता महाकालीची जीभ बाहेर आली आणि त्याच क्षणी सर्व देवी देवता मातेसमोर नतमस्तक झाले। तेव्हापासून माता आपल्या याच रूपात समस्त सृष्टीमध्ये पूजली जाऊ लागली। तुम्हाला या कथेचे दोन्ही भाग कसे वाटले हे कमेंट करून नक्की कळवा।